कोकणामधल्या 2 बिग फाईट्स आपण बघतोय आणि याविषयीचे अपडेट्स पुन्हा एकदा जाणून घेऊयात। विकास गावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कोकणामध्ये प्रश्न असा की जनतेला कोण चालणार, राणे चालणार की राऊत चालणार, आणि त्याच्या मोठ्या स्केलवरती विचार करायचा तर ठाकरे चालणार की राणे चालणार, याचं उत्तर आज कोकणवासी देणार आहेत। आणि गुरु आधीच कोकणामधून धनुष्यबाण हे चिन्ह गायब झालेलं होतं, त्यामुळे यंदाच्या वेळेला इथे सुद्धा गद्दार विरुद्ध खुद्दार अशी लढत होती। दुसरीकडे तळकोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गचा विचार करायचा तर किरण सामंत यांची नाराजी, केसरकर आणि राणे हे आधीच वितुष्ट, त्याच्यामध्ये त्यांनी किती मदत केलेली असेल हे सगळं यंदाच्या निकालामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। विकास गावकर यांच्याकडे आपण जाऊयात थेट कोकणामध्ये। विकास, जसं आपण म्हणतोय की कोकणामधली निवडणूक ही सोपी नाहीये। प्रत्यक्षामध्ये जरी काय राणे आणि राऊत हे आमने सामने असले तरी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की निवडणूक ठाकरे विरुद्ध राणे अशी झालेली आहे। त्यामध्ये सामंत फॅक्टर जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा किंवा निर्णायक ठरू शकणार आहे। नक्कीच गुरु, जर बघितलं तर या ठिकाणची जी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे ती खूप महत्त्वाची आहे। कारण जर बघितलं तर राणे स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि राणे ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्या उद्धव ठाकरेंनी कोकणातून यावेळेला कशाही परिस्थितीत हा विजय मिळवायचा अशा पद्धतीचा चंग बांधून प्रचार केलेला होता। त्यांनी जवळजवळ रत्नागिरीमध्ये 1 आणि सिंधुदुर्गमध्ये 1 अशा 2 सभा घेतल्या आणि त्यांच्या सभांना सुद्धा चांगला प्रतिसाद मिळालेला होता। त्यामुळे आता आज पाहायला लागेल की राणे विजयी होतात की विनायक राऊत, आणि जरी राणे विरुद्ध विनायक राऊत अशी ही लढत असली तरी या लढतीकडे ठाकरे विरुद्ध राणे अशाच पद्धतीने पाहिलं जाते। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि जर बघितलं तर राणेंनी आपली प्रतिष्ठा आहे ती पणाला लावलेली आहे। कशाही परिस्थितीत विजय मिळवायचा अशा पद्धतीचा चंग बांधलेला होता। त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण राणे हे केंद्रात मंत्री होते। त्याचबरोबर गुरु, सांगायचं झालं तर ज्यावेळेला 7 मेला मतमोजणी झाली त्या दिवशी किरण सामंत हे काय करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं होतं। मात्र किरण सामंत हे सकाळपासून नॉट रिचेबल होते, ते संध्याकाळी 5:30 वाजता रत्नागिरीमध्ये दाखल झालेले होते। त्यामुळे रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती आहे ते खूप महत्त्वाचं आहे। कारण जर बघितलं तर मागच्या वेळेला ज्यावेळी विनायक राऊत या ठिकाणी विजयी झालेले होते त्यावेळी 1,75,000 लीड विनायक राऊत यांनी मुंबईमध्ये नेमकं काय वातावरण आहे जाणून घेऊयात। चेतन सावंत आपल्या सोबत आहेत आणि खरं तर मोठा पोलीस बंदोबस्त ज्या ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या सगळ्या केंद्रांवरती करण्यात आलेला आहे। याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। गुरु, चेतन सावंत आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड सुद्धा आहेत। चेतन, यामिनी, खरं तर आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे हा जो पोलीस बंदोबस्त आहे मोठा, तो मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आला आहे। ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। पोलीस उपायुक्त देखील आपल्या सोबत होते आता 2 मिनिटांपूर्वी। त्यांचं देखील असंच म्हणणं आहे, 500 ते 600 पोलीस बल इथे तैनात करण्यात आलं आहे आणि कोणतीही हानी होऊ नये, कोणतीही घटना घडू नये यासाठी इकडे खरं तर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपण पाहू शकतो पोलीस मेन गेट पासून आतमध्ये जिथे मतमोजणी केंद्र आहे तिथे पण अंतर ठेवण्यात आलं आणि प्रत्येक अंतरावर हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। खरं तर इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील किंवा मोबाईल असतील यांना देखील बंदी घालण्यात आली आहे। कोणत्याही प्रकारची रिस्क हे मुंबई पोलीस घेताना दिसत नाही आहे। आता थोड्याच वेळापूर्वी आपल्या सोबत पोलीस उपायुक्त होते पुरुषोत्तम कराड, त्यांनी देखील माहिती दिली आहे की कोणताही प्रकार अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्णपणे दक्ष आहेत मुंबई पोलीस आणि त्या प्रकारचा बंदोबस्त इकडे ठेवण्यात आलेला आहे। ठीक आहे, चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यामध्ये मतमोजणी आता पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। मात्र आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची आणि ही